सुंदर मनमध्ये भरली. रते स्ट्रेंथ जाणवते तुझी. मोहन सरांमुळे ते नुसतं शिकवत नाहीत तर तयार बी करतात ट्रेनिंगसाठी. गोडी निर्माण करतात तुमच्या मनात. आजपर्यंत एवढा आत्मविश्वास कुणीच निर्माण नव्हता केला माझ्या मनात. अभ्या, आता ना मला ट्रेनिंग करायचंय, स्ट्रॉंग व्हायचंय, व्यायाम करायचंय. माझ्या मनात इच्छा तू निर्माण केली, पण त्या इच्छेला आकार आता मोहन सरांमुळे मिळतोय. मोहन सर काय भारी बोलता माहितीये तुला. हा माणूस जर ट्रेनिंगला असला ना तर अरे ऑलिम्पिक जिंकून आणणं बी अवघड नसेल. ते नेहमी म्हणतात की नुसतं शरीरच नाही तर मन बी महत्वाचं आहे. त्यामुळे ट्रेनिंग हे शरीराचं आणि मनाचं एकत्र झालं पाहिजे. हे तर तुला मी बी सांगत होतो लय वर्षांपासून. हा मग, पण तेव्हा पटलं नाही ना मला. आता बरोबर पटलं. अच्छा, म्हणजे मी जे सांगितलं ते नाही पटलं, पण तेच मोहन सरांनी सांगितलं पटलं. अरे तीच तर कमाल आहे ना सरांची. त्यांना पाहिलं ना की एकच मंत्र डोक्यात येतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर. म्हणजे आमचा पत्ता कट. गुरु म्हणून हा, पण काय पण काय? पण शिष्य म्हणून तुझा अर्ज स्वीकारण्यात आलाय. कसला अर्ज? मी नाही केला अर्ज बिर्ज. तरी बी मी तो स्वीकारलाय. म्हणजे अभ्या, आता वेळ कमी आणि भार जास्त आहे. तू तुझा रेग्युलर वर्कआउट जो चालू आहे ना तो तसाच ठेव. त्यात मोहन सरांनी मला हिंट बी दिली की त्यांच्याकडून शिकून मी तुला शिकवू शकते. तू काही येडीबिडी आहे का ते? अरे अभ्या, खरंच दौलतला त्यांच्याकडून फर्स्ट हँड ज्ञान मिळतंय आणि त्यांच्याकडून मी ते सगळं काही शिकून घेणार आहे जे जे शर्यतीसाठी आवश्यक आहे. आणि मग मी ते तुला शिकवणार. ते झेपणार आहे का ते तुला? आता माझ्याकडे काही चॉईस नाहीये. मला मेहनत केली पाहिजे अभ्या. काय आलं? एवढं कायला करते तू? दापूंच्या पैशांसाठी. अजून काय? दत्त महाराज सेवा रुजू करून घ्या माझी. हे पारायणाचं काय काढलं मधीच? आभ्यासाठी. म्हणजे त्याच्याबरोबर आता कुणीच नाही आणि काहीच नाही. म्हटलं जरा देवदेव करावं, म्हणजे देवाचे आशीर्वाद तरी भेटतील त्याला, म्हणून करत होते पारायण. तर डोली करून पाडेल आबा मला यांनी. तर मी यांना सांगत होतो नको ते महिला सबलीकरण. त्या लतीनं माझ्या अंगावर हात टाकले ना, आयुष्य त्या लतीचं बजेट वाजवून ठेवणार मी. त्या लतीचं तुम्ही पहा मी काय करतो पहा. आता तिच्या नादी लागू नकोस. ऐकणार नाही ती तुला. मुंबई रिटर्न तुमच्यामुळे झालेलं हे सगळं. मी तुम्हाला सांगतोय, मला आबा मी यांना सांगतोय का मला ट्रेन करा, नाही का? तर हे मला उठा भाषा काढायला लावता काहीतरी फालतू. तो आब्या तिकडे जो खडवड राहिला दॅट इज प्रॉपर हे ना. आणि मी इथं भंगार काहीतरी पुशअप मारत बसलोय. त्यांना काय होणार आहे मला सांगा? त्यापेक्षा आधीच ट्रेनिंग बरं होतं यार. मागच्या वेळेला हेच होते. मी मागच्या वेळी होतं, पण आता ह्यांना मला ट्रेनच नाही करायचं ना. आता यांना रस महिलांच्या ट्रेनिंग मध्ये आहे ना. कारण त्याची गरज आता वाढली आहे. महिलांवर हल्ला करणारे पण वाढले आहे ना. महिला बी काही कमी नाही. त्या ढोलीला काही गरज होती का मध्ये नाक खुपसायची? आपलं चाललं होतं ना मॅन टू मॅन. दौलत वरडायचं नाही माझ्या अंगावर. हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. काय गरज होती ती फालतू महिला सबलीकरण करायची? हो आबा तुम्ही हे सगळं बंद करून टाका बरं. आता बंद करू शकत नाही. नाही मग तुम्ही यांना सांगा का म्हणा त्या बायकांना नीट नाही शिकवायचं म्हणा. तुम्ही काहीतरी तुप्पटी करून टाका. हो मोहन सर. मी कोणाला कसं आणि काय शिकवायचं हे तू मला सांगू नकोस.
माफ करा आबासाहेब, पण मी तुमच्या मुलाला ट्रेनिंग नाही देऊ शकत. लतीने मारामारी केली. हा ना, ते बी त्या वळू दौलत बरोबर. भैया लई चुडायला लागली ग ही तर. हा ना, माझी ती मैत्रीण आहे ना पूनम, ती सांगत होती लतीने सगळ्यांसमोर असा आडवा पाडला त्या दौलतला. ती तिकडे ट्रेनिंग करायला जाती का त्या दौलतला नळायला जाती ग. दिदे बरं दिसतं का ग असं बाप्या माणसांसारखं हाना मार्या करणं. नाही तर काय. नाही मी नाही, आता ना हिचं ट्रेनिंगच नाही, नोकरी बी बंद करते की नाही पाय तू. बाबासाहेब येतो मी. नाही काय बघा मोहन सर, मला असं नव्हतं म्हणायचं, पण काय आहे ना, लतीशी माझं जुनं वैर आहे आणि तिच्याकडून याने मला मारहाण केली, त्यामुळे मी थोडं. तुम्ही हात उचलला असता तर चाललं असतं ना, मॅन टू मॅन झाला असतं ना. सरांनी जर हात उचलला असता ना तर हे बोलायला तू आता इथं उभा राहिला नसता. ए टाकीत लिंबू, तू कायला तोंड बसतो रे? मोठी माणसं बोलत असताना कायला तोंड बसतो मध्ये? दौलतराव, आबा थोबाड बंद. पण ह्याला थोबाड बंद म्हणले नाही. आबासाहेब, तुमचा मान ठेवून मी इकडे आलो, पण अशा ॲटमॉस्फिअर मध्ये मी याला ट्रेनिंग नाही देऊ शकत. आबासाहेब, मला जाऊ द्या, मी तुमची सगळी फी परत करतो. मला तुमचा एकही पैसा नको. आय एम सॉरी. ट्रेनिंग अर्धवट सोडून कुठं निघाला तू? ट्रेनिंगचा शेवटचा टप्पा बाकी आहे ना अजून. आम्ही जरी फिजिकली इन्व्हॉल्व नसलो ना तरी कुठपर्यंत ट्रेनिंग आली, काय चाललंय याची सगळी खबर आहे आम्हाला. मान्य आहे, माझं लास्ट सेशन बाकी आहे, पण ज्याला बोलायची आणि वागण्याची पद्धत माहित नाही त्याला मी शिकवणार नाही. मोहनराव, तुमची ट्रेनिंग क्षेत्रात आणि आमची राजकारणात कीर्ती आहे, त्यामुळे तुम्ही मध्येच सोडून गेला ना तर विचार करा बाहेर काय बातमी पसरल ते. आपण नावासाठी लढतोय ना, मग कशाला आपल्या स्वतःच्या हाताने खराब करायचं ते? प्रत्येक शर्यतीमध्ये तुम्ही आमच्या दौलतरावांना ट्रेनिंग देतात हे तुमच्या वर्तुळात बी माहिती आहे. उलट आमचं हट्ट आहे की तुम्हीच आमच्या दौलतरावांना ट्रेन करावं. हो आबासाहेब, पण तरुण रक्त आहे मोहनराव, जोश अंगामध्ये. आता काही गोष्टी आम्हालाही नाही पटत त्यांच्या, पण म्हणून आम्ही त्यांना सोडून नाही देऊ शकत ना. आता कितीही झालं तरी चिरंजीव आहे ते आमचे. आता आपण मोठे म्हणून त्यांना योग्य रस्त्यावर आणायचं की असं मध्ये सोडून द्यायचं? पण आबासाहेब, त्याला ट्रेनरची गरज नाही आहे. हे असं कोण म्हटलं? सॉरी आबासाहेब, पण मला नाही जमणार. आणि राहिला प्रश्न लास्ट सेशनचा, तर मी ऑलरेडी माझ्या टीमला सांगितलंय, ते करतील. अहो मोहनराव, अख्खी टीमच्या टीम तुम्ही ट्रेन करताय आणि इथे एका माणसासमोर हारले. तुम्ही तर म्हटले होते की मुंबईमध्ये एक मोठं ट्रेनिंग सेंटर उभारणार आहे म्हणून. तिथे तर 100 नग भेटतील. मग तिथे पण असंच करणार का? माणूस नाही पटला म्हणून? मी माणूस बघून नाही, त्याची विल पॉवर बघून ट्रेन करतो. आणि इथे ती सुद्धा नाहीये. नाही नाही, असं काही नाही, शिकायची इच्छा आहे ना माझी. ट्रेनिंग नंतर आधी वागायची पद्धत शिकवली पाहिजे यांना. दौलतराव, सॉरी मोहन सर. असं नाही. सॉरी, मला माफ करा. पाय धरून. आबा, पाय धरून माफी मागा.
पायावर डोकं टेका, गुरु आहे ते तुमचे. सॉरी आबासाहेब, मी याला ट्रेन करेन, पण हे जिंकतील याची गॅरंटी माझी नाही. कारण जीत फक्त शरीराची नसते, बॉडी आणि माइंडचा कोऑर्डिनेशन असावा लागतो. याचा स्वभाव याला महागात पडणार. खूप मोठा इगो आहे याला. स्पोर्ट्समॅन स्पिरिट तर नाहीच आहे. नुसतं गुंडगिरीने शर्यत जिंकता आली असती तर माझी काही गरजच नव्हती ना. असं काय म्हणता? गुरु तर लागतोच ना मोहनराव. गुरु म्हणून आता तुमची पण जबाबदारी आहे की दौलतरावांची हायट्रिक झालीच पाहिजे. हे बघा मोहनराव, ही शर्यत लईच महत्वाची आहे आणि मागे 2 वर्षात जिंकलाच आहे तो तुमच्यामुळे. कारण मागच्या दोन्ही वेळा तगडा कॉम्पिटिटर नव्हता, पण ह्या वेळी तो आहे. येतो आबासाहेब. अभ्या, तुझं आणि मोहन सरांचं बोलणं एकदम सेम आहे. म्हणजे तू बी बॉडी आणि माइंडचं सांगतो ना, तसाच सर बी म्हणले की प्रत्येकाची बॉडी वेगळी असते, त्यामुळे आपण आपल्या स्ट्रेंथनुसार व्यायाम केला पाहिजे. आता जोकड घेऊन पायाची शर्यत आहे म्हणून काय लगेच पळत नाही सुटायचं. मग आधी आपल्या मसलवर काम करायचं, स्पेशली खांद्यांवर. थांब तुला दाखवते. तर आधी हात असे सरळ आणायचे, मान सरळ ठेवायची, तळ हात वळवायचे, हळू हात मागं घ्यायचे, हे असे हात जोडायचे आणि नमस्कारात आणायचे आणि मग होल्ड करायचं. 1 2 3 4 5. हे जमल ना मला बी. ये हे हळू हळू, जरा घाई करू नको. काय नाही. मग वरडला कायला? काय नाही, जरा खांदा दुखतोय का? हा, थोडं. अभ्या, तुझे मसल गोठलेत. काय? लतीनं दौलतला मारलं? हा ना आप्पा, लय हानला म्हणे. तुला बरं घर बसल्या सगळ्या खबरा मिळतात. हा मग माया मैत्रिणी आहेत गावात, त्यांनी फोन केलता मला. त्यांना बी तेवढीच कामे वाटत. ते राहू द्या, इथं लतीनं काय केलंय ना ते पहा. जहागीरदारांच्या सुनला हे असलं वागणं शोभत का? म्हणजे घराची काही मान मर्यादा आहे का नाही? हे असले उद्योग करायला जाती काही बाहेर असं पुरुषाला, आणि ते बी त्या दौलत सारख्या वळूला नडती लती. हिचा तो सर सेल्फ डिफेन्सच्या नावाखाली अशी हाणामारी करायला शिकवितो वाटतं. हे मे थांब ना माय, कुठल्या कुठं चालली ग तू? तसं नाही आत्याबाई, पण ट्रेनिंग पुरती परवानगी भेटली होती ना तिला. मग आता हे काय? आधीच भाऊजींचं तो वैर आहेच त्या दौलतशी, आता त्यात ही लती बी नडू राहिली. अशानी नोकरी टिकल का तिची? तो दौलत काय सीध्या खोपडीचा आहे का उलट्या खोपडीचा तर आहे? सांगितलं आबांना म्हणजे मग गेली ती, नोकरी बी गेली आणि ते ट्रेनिंग बी गेलं. काय झालं आप्पा? मी काही चुकीचं बोलले का?
नाही नाही, काय खरं सांगू का, मला ना लतीचा अभिमान वाटू राहिला आता. काय तिच्या बँकेतलं ते महिला सबलीकरण वगैरे जे आहे ना, मला आधी फालतू वाटत होतं, पण आता नाही. आता वाटतं घराघरातल्या प्रत्येक मुलीला हे स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग द्यायलाच पाहिजे. म्हणजे आधी मला वाटलं होतं बरं का, हे तोंड देखलं फालतू ट्रेनिंग असेल, पण जेव्हा खरोखरच तिच्यावर अटॅक करणाऱ्या माणसापासून तिने स्वसंरक्षण करून घेतलं ना, मग इतरांना का नाही. हा, आत्ता मला कळतंय का बापू तिला सारखं प्रोत्साहन का देत होता. बाई, तुम्ही बी जरा ह्याच्यातून शिका, कणखर व्हा. सारखं आपलं हा काय म्हणतो, त्यो काय म्हणतो, हा काय बोलला, त्यो काय बोलला, अशा तक्रारी करीत बसू नका. स्वतःला तयार करा. ऐकलं का आप्पा काय बोलले ते? तयार करा स्वतःला, कणखर व्हा. कणखर मराठी कळतं मला. तुम्ही उगारी ओढू नका लगे. हे मी मला बी पटलंय बरं यांचं बोलणं. बाईने कणखर असलंच पाहिजे बरं का आशू, है की नाही? म्हणजे कसं आहे, उद्या जर वेळ पडली, अशा बांगड्या मागे सारून एक अशी उलट्या देता आली पाहिजे. अगं हळू, माझ्याच आणशील नाही ते एक. नाही रे लेकरा, तुला काय ह्याला मारीन मी. चल जेवायला चल, ये. करा करा, आता लाठ्या कुऱ्हाडी घेऊन लढाया करा. मग तू नक्कीच काहीतरी चुकीचं केलं असणार म्हणून दुखतोय तुझा खांदा. नाही ते जरा नांगर उचलून पळत होता ना. अभ्या, मला कळते तुझ्याकडे वेळ कमी आहे, पण प्लीज प्लीज असं काही करू नको जेणेकरून तुझ्या बॉडीवर आणि मनावर ताण येईल. तूच म्हणतो ना, शरीर आणि मन स्ट्रॉंग असलं पाहिजे. अभ्या, जोखडाचा भार खांद्यावर येऊ दे, मनावर नाही. बर, हे कर. हात अशी सरळ आणायचे, एल्बो कडून वाकवायचे आणि मग 90 डिग्री वर खाली मूवमेंट करायची. खाली वर, खाली वर, खाली वर. अभ्या, सरळ ठेव खांदे, एका रेषेत असले पाहिजे. कर. आत नाही, जरा बाहेर. बरं वाटतंय? मोकळं वाटतंय थोडे. 15-15चे 2 सेट दिवसातून 4 वेळा कर, बरं वाटेल तुला. म्हणजे कसं खांदे मोकळे होतील आणि मसलना बी आराम मिळेल. बरं गुरुजी. हो, तिकडे काय पाहता, तुम्हालाच म्हणलं गुरुजी. नाही, शिष्याला तुम्ही बरोबर वाट दाखवू राहिले ना, म्हणून म्हणलं गुरुजी. बरं मी काय म्हणतो गुरुजी, आता शिष्य म्हणून ऑफिशियल अर्ज पाठवून देतो मी तुमच्याकडे. शिक्कामोर्तब करून टाका. नाही पाहिजे ती गुरुदक्षिणा देईन ना मी. हो, गुरुदक्षिणा म्हणून मानाची ढाल आणि पूजेचा मान पाहिजे. मिळेल का शिष्या? अवश्य गुरुजी, दिली. देव तुमचं कल्याण करो. मी स्वप्नात बी कधी विचार केला नव्हता की मी अभ्याला फिटनेसच्या बाबतीत काही शिकवण. आज बी माझी तेवढी पात्रता नाहीये, पण अभ्या शर्यतीत जिंकला पाहिजे. लय अडचणी आहेत. देवा, तुझा आशीर्वाद असू दे, अभ्याच्या कष्टाला फळ येऊ दे. ज्या मातीची भाषा करू राहिला तू दौलत, त्याच मातीत मी बी वाढलोय. आता तीच माती कपाळाला लावून भिडतो पाय तुला. चल नेक्स्ट फास्ट. 1 2
काय रे, लक्ष कुठे आहे तुझं? नाही आज लक्ष का? डिस्टर्ब आहे जरा. काय झालं? काय झालं म्हणजे असू शकत नाही का माणूस डिस्टर्ब? असू शकतो, नॅचरल फिलिंग आहे. तू एक काम कर, मांडी घालून इकडे बस. काय पुक्का आहे का? बस तरी तू. ट्रेनिंग करायचं आहे ना सर, चला ना, चिल ना. पहिलं माइंड स्टेबल कर, मग ट्रेनिंग. चल बस इकडे. हा, आता डीप ब्रीदिंग. स्लोली श्वास आत घे, थोडा वेळ होल्ड कर आणि मग हळूहळू सोड. कम ऑन, स्टार्ट. गुड, व्हेरी गुड. बघ कसा श्वास आत जातो आणि गरम श्वास बाहेर येतो. कम ऑन. काय फालतूगिरी राव. म्हणजे काय तर म्हणे गरम श्वास, असं कुठं मन शांत होत असतं का? आता माझं माइंड तेव्हा शांत होईल जेव्हा या ढप्प्या ढोल्या मावशीची पुलटू वाट लावून मी